पहिल्या फिरतीला शेवटचा सामना. वेलप्लेड बाळा आणि गुगर खूप चांगला क्रिकेट दाखवलं. रायते विपक्ष दिवामध्ये आपण सामना पाहतोय. रायते संघ प्रथमच आपल्या विभागात आलाय. ओपिनियनमध्ये त्यांनी सांगितले की जास्तीत जास्त कमी धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न करू. पण टिटवाळा विभागातील हा संघ आज कशा प्रकारे कामगिरी करतोय. का टिटवाळा विभाग म्हटला तर आमचे रोशन संते, भरपूर खेळांचा परिचय आहे त्यांच्याशी. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या रायते संघ. तर आपण ही स्पर्धा पाहता. एकविरा क्रिकेट संघ दातिवली आयोजित आमदार चषक 2021 हे परवाच दुसरा दिवस स्पर्धेचा आणि दुसऱ्या दिवसातील हा शेवटचा सामना आपण पाहतोय. पहिला सामना जिंकला अरेमिलियन सोनारपणे, दुसरा सामना जिंकला स्वर्गीय रीती मात्रे प्रतिष्ठान देसाई संघाने, तिसरा सामना जिंकला गावदेवी खार्डी संघाने आणि आता चौथा सामना आपण पाहतोय पहिल्या फेरीतील शेवटचा सामना रायते विपक्ष आपण पाहू शकता दिवामध्ये. अश्विन आणि सुमित ही जोडी. तर गोलंदाजी मार्क येतो गजानन येतो. गणपतीचं नाव थोड्याच आपण येतोय. 2 दिवसानंतर परवा गणपतीचं आगमन देखील होईल. मागे गणेशोत्सव. सुमित आणि आपण बघितले तर सलामीची जोडी आपण पाहू शकता दिवा संघाची. अश्विन ही जोडी. तर गजानन येतोय गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक पहिलं व संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक करतोय. 2 षटक 30 सर्कलच्या बाहेर. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर आपण शॉर्ट लेग, 1 क्षेत्रक्षण बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये, डीपमध्ये मिड ऑनला 1 क्षेत्रक्षण आणि 1 क्षेत्रक्षण लॉंग ऑनला तैनात आहे. ऑफ साईडला शॉर्ट थर्ड मॅन गल्ली पॉईंट आपण 1 क्षेत्रक्षण पाहू शकता. शॉर्ट थर्ड मॅन 1 क्षेत्रक्षण कव्हर रिझनमध्ये आणि एक डीप लॉंग ऑनला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता. ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना गजानननी सजवली यावेळेला अश्विनसाठी. एक वडी लॉंगॉनला क्षेत्रक्षण आपण पाहू शकता डीपमध्ये. गजानन गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता अश्विन. नॉन स्ट्राईकला सुमित. पंचाच्या भूमिकेत आपण पाहू शकता सुभाष पाटील आणि तोफिक दुपावकरला. तोफिक दुपावकर मॅन फ्रॉम मुंब्रा, सुभाष पाटील मॅन फ्रॉम संदप. गेम प्ले सूचना करतात की थोडंसं क्षेत्रक्षण डीप राहायचंय. गजानन गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू यावेळेला आपण पाहू शकता पंच वाईट आपण नोची खूण करतायत. कारण भरपूर चेंडू बाहेर देखील पॉपिंग क्रीज तिच्या देखील बाहेर चेंडू गेला आणि येणारा चेंडू फ्रीड असणार आहे. तर संख्या 1 अकाउंट उघडलं जातं यावेळेला दिवा संघाचं. गणेश कृपा क्रिकेट क्लबचं खातं उघडलं गणेश कृपा संघाचं. फ्रीट अश्विन आता फ्रीडवर कशा प्रकारे फलंदाजी घेतो गजानन. तो अश्विन. चेंडू यावेळेला मिस्ताब फटका आहे. फटका फसलाय. झेल बाद होतं पण बाद होणार नाहीये कारण का फ्रीटचा चेंडू आहे. 1 धाव मिळते. तर फ्रीटवर बऱ्याचदा आपण म्हणजे विकेट देखील जाताना पाहिले पण असं वाटतं खेळाडू ना की बाद आहे फलंदाज, पण बाद नसतो फलंदाज. फ्रीट म्हणजे लायसन असतं. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली. लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकता. ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतात राज डीजे. पंच आपण पाहू शकता सुभाष पाटील आणि तौफिक. गावदेवी क्रिकेट क्लब दिवा. गजानन पण एकदा गोलंदाजी मार्कवर. अक्षय नाईकला आपण पंचांच्या आपण म्हणजे तर गुणलेखकाच्या भूमिकेत पाहतो. आता नवीन गुणलेखक आम्हाला जॉईन झालेत. नाव बंटी म्हात्रे. स्वागत आहे आपलं देखील दुपारच्या सत्रामध्ये. सर्व खेळाडूंनी जेवणाचे आपण बघितलं तर जेवणाचा स्वाद घ्यायचा आहे. फक्त खेळाडूच घेतील. गजानन गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला सुमित. हा चेंडू यावेळेला आपण लाईन पावी लागणार आहे. पंच आपण बघितले तर वाईटची खूण करतायत. आव्हानचा भर तर संख्या 10 फल करते आपण पाहू शकता. 3 धावा गावदेवी कृपा संघाची. पंच काहीतरी सूचना करतात यावेळेला. कदाचित गोलंदाज जेव्हा चेंडू फेकतो तेव्हा रिलीज करताना काहीतरी प्रॉब्लेम होत असेल, त्यामुळे एसपीनी सूचना केली आहे. गजानन पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. राईट राऊंड तिकडे मारा करतो आमच्या समर्थकाच्या एंडकडून पंचाच्या उजव्या बाजूने. हा चेंडू ऑन साईडला खेळायचा होता. व्यवस्थित चेंडू मिडल झाला नव्हता याला. झेल तर उडाला होता पण ते झेल ड्रॉप होतोय. सुमितचा झेल ड्रॉप झालाय. 1ने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल उडाला होता. नक्कीच इथून जो संघ जिंकेल तो खार्डी संघाबरोबर लगेच फाईट बॅक करेल.
सुभाष वैतीचे देखील चिरंजीव आपण पाहू शकता. केसांची वेगळी स्टाईल आहे. सायकलला फलंदाज आपण पाहू शकता अश्विन. गजानन राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू ऑन द टोस खेळलाय. सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू जायला डिपिश कव्हर रिजन मधून सीमारेषा पार चौकार. चेंडूला पलिश करतो यावेळेला अश्विनच्या बाडमधून एक दमदार चौकार येतो आणि चौकाराने धावसंख्या वाढते. एक गौदी कृपा संघ दातिली संघ आपण दिव्या संघाची 8 धावसंख्या चांगली सुरुवात केली दिव्या संघाने. सुमित आणि अश्विन ही त्यांची प्रमुख फलंदाज आहेत. बघा जेवणाची व्यवस्था केली गेलेली आहे. सर्व खेळाडूंनी आपण बघितलं तर कीपरच्या मागे जो मंडप आपण बघितले तर एकविरा आई क्रिकेट संघ दातिलीचा जो कटआउट आहे तिथे आपण जायचं भोजनाचा स्वाद घ्यायचा आहे. भोजन आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच घ्या. नाश करू नका. चेंडू पुण्याचा लॉफ केला यावेळेला. चेंडू खूप उंच केला. लांबी मात्र प्राप्त होत नाहीये. फलंदाज बाद चांगला झेल पकडतोय सागर. नवीन फलंदाज संकेत भगत एक चांगला खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू आहे संकेत भगत. संकेत भगत आपण पाहू शकता. पाहिजे कशा प्रकारे फलंदाजी करतो संकेत भगत. सर्वांनी भोजनाचा स्वाद घ्यायचा खेळाडूंनी. कधी खालडी संघ देखील हळूहळू चाललाय. पुणे गोलंदाजी मार्फत गजानन एक गडी बाद. 8ची धावसंख्या दिवा संघाची. स्ट्रायकिंगला सुमित. चेंडू ऑन साइडला प्लीक केलाय. बॉटमॅनचा सुरेख वापर. पंचांचा इशारा काय येतो यावेळेला पाहायचंय. दणदणीत चौकार. रिसअप द फ्लिक बघायला मिळाला. सुरेख बॉटमॅनचा वापर केला होता यावेळेला सुमितने. सुमित भोईर एक अतिशय चांगला फलंदाज आहे. तेव्हा प्रीमियर लीग मध्ये काय फलंदाजी केली ती. गजानन पुणे गोलंदाजी मार्कवर राईट राऊंड कडनं मारा करतोय. चेंडू यावेळेला फुल इंडिलचा चेंडू होता. यावेळेला इष्टांचा वेध घेतोय. फलंदाज बाद. बिग विकेट. गजाननला मात्र दुसरी सफलता मिळते. सुमित बॅक टू पाहिले. दिवा संघ 2 गडी बाद. 12ची धावसंख्या. आपण पाहू शकता मैदानावर जोडी आपण संकेत आणि अनिकेत ही जोडी आता मात्र चांगला खेळ करायला लागले. गजानननी चांगलं षटक हाताळले. 12 धावा दिल्यात पण 2 गडी सुद्धा आपण म्हटले तर बाद केल्यात. एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते. रायता संघ म्हटला तर आपण टी20 विभागातून हा संघ आलाय आणि आपला परफॉर्मन्स दाखवतो या मैदानावरती. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला. तेजस वरकुटे येतो गोलंदाजी मार्कवर. तेजस आता पाहायचं कशा प्रकारे गोलंदाजी करतोय का. 2 गडी बाद झाले. सलामीची जोडी मात्र आपण इथं डगआउट मध्ये परतले. संकेत आणि अनिकेतला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. इथून एक भागीदारी करावी लागणार आहे फत्तंता आणि मग आक्रमण करावं लागणार आहे. योगेश गोलंदाजी मार्कवर. फुलटॉस आहे. स्कोर ऑफ द विकेट खेळत होता. इथं झेल उडाला होता. प्रयत्न केला होता इष्टक्षकांनी. झेल ड्रॉप होतं यावेळेला. कारण विकेटची देखील संधी होती. चांगली यश मिळाला असता. 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला. 2 गडी बाद. दिवस संघ प्रथम फलंदाजी करताना 13 धावा आपण पाहू शकता. विजेता संघ लगेच फाईट बॅक करेल गावदेवी खाडी संघाबरोबर. तेजस गोलंदाजी मार्कवर. तेजस वरकुडे.
तेजस गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो स्ट्राईकला अनिकेत पाटील लावड पाहू शकता. फुलटॉस आहे यावेळेला फ्लिक केलाय पुन्हा एकदा ताकद कमी पडते यावेळेला मिड विकेटला क्षेत्ररक्षक चूक करत नाहीये फलंदाज बाद. चांगला झेल पकडला गेलाय 3 गडी बाद 13शी धावसंख्या आपण पाहू शकता. आता नवीन फलंदाज येतो रोशन येतोय रोशन भगत आणि संकेतित जोडी तेजस गोलंदाजी मार्कवर स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला यावेळेला फटका फासलाय पायचं झेल सुटला जातो नितीन बघा पुन्हा एकदा झेल सुटला जातोय संकेत दुसऱ्यांदा झेल सुटला आणि 1 धाव मिळते धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 14 धावा. पुढे गोलंदाजी मार्कवर तेजस बॅटम ओव्हर तिकडे मारा करतोय साकेला रोशन हा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा पायचीचा अपील कर होतं यावेळेला एसपी सांगतायत की चेंडू आपण पहिले तर ऑप्शन सोडून जाणार होता लेगबायच्या स्वरूपात 1 धाव मिळते धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 15 धावा. अरे पंचांनी पाहिलं एक्झॅक्टली चेंडू लँड कुठे झाला होता टेक ऑफ झाला होता हाईड किती आहे आणि कुठल्या स्टंपवरती होतास ऑप्शन सोडून जाणारा चेंडू पुन्हा तेजस गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकेनला आपण पाहू शकता संकेत भगत आणि रोशन भगत ही जोडी राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय तेजस चेंडू ऑन साईडला पुल केलाय यावेळेला पॉवर प्लेचा वापर योग्य वापर करतोय यावेळेला चेंडू उडवलाय क्षेत्ररक्षक येतो मिडविकेटवरनं चेंडूला फीड करतोय डीप मध्ये आला आणि फेकी देखील देतोय तेवढंच चांगली फेकी 2 ने धावसंख्या वाढते धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता 17 धावा. कारण सुमित बाद झालाय आपण बोलले तर त्यानंतर बाद झाला तो सलामीला आलेला फलंदाज आपण पाहू शकतो अश्विन देखील बाद झालाय आणि इथं अनिकेत देखील बाद झालाय 3 गडी बाद झालेत त्यामुळे थोडासा संघ बॅकफुटर गेला इथून भागीदारी करावी लागणार आहे संकेत आणि आपण म्हणजे तर रोशनला. तेजस पुणे गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतो P2चं षटक घालतोय पुणे स्विच हिट केला यावेळेला चेंडू जातो पॉईंटला चांगलं क्षेत्रक्षण 10 मिनिटं पॉईंट रिजन मध्ये 1 ने धावसंख्या वाढते धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 18 धावा. सातत्याने धाडीचे निर्णय घेतो स्विच हिटचा आपण बघितलं तर संकेत 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 3 गडी बाद पहिल्या षटकात 12 धावाले 2 गडी बाद गेले या षटकात धावाले आमच्या गुणलेखक आम्हाला सांगतायत की तब्बल 1 गडी सुद्धा बाद झालाय 6 धावा देऊन 1 गडी देखील बाद झालाय 3 बाद 18 9च्या सरसन धावा कुठल्यात पाहिजे तर 30 षटक कोण घेऊन येतोय कारण P1 P2 संपलाय P1 मध्ये धावा आल्या त्या 12 2 गडी बाद झाले P2 मध्ये धावा आल्या 6 आणि 1 गडी बाद झालाय. चला रायते संघ एकत्र येऊ नका जरा थोडंसं सहकार्य करा बघा पंच लगेच तुम्हाला एसपी खूण करतात एसपीचं एक महत्त्व आपण बोलले तर की लगेच खेळाडू एकत्र आले की लगेच ते हाताने इशारा करतात की आपण लगेच क्षेत्रक्षण सजून घ्यायचंय. गोलंदाजी मार्कवर येतो पुण्याचा दुसऱ्या स्पेलमध्ये येतो गजानन पहिल्या स्पेलमध्ये आपण येतोय पहिल्या षटकात 12 धावा दिल्या 2 गडी बाद केले आता पाहिजे तर गजानन कशा प्रकारे गोलंदाजी करतो ह्या षटकात देखील तशाच प्रकारची गोलंदाजी करतो का पाहिजे विकेट टेकिंग की संकेत आणि रोशन ही जोडी आता आक्रमक पवित्रा घेते का पाहिजे 18 चेंडूचा खेळ अजूनही बाकी इथून 50+ धावा करायचे असेल तर डबल धावा त्यांना कराव्या लागणार आहेत 18 चेंडूमध्ये. गजानन गोलंदाजी मार्कवर स्विचचा प्रयत्न केला होता यावेळेला 1 धाव इथे कंप्लीट केली जाते लेग बायच्या स्वरूपात 1 ने धावसंख्या वाढते धावसंख्या 10 फलकात 19 धावा. ती सिंगल डबलने आपण जो तुम्हाला लक्ष सेट करतो त्या लक्ष्यापर्यंत तुम्ही पोहोचता येणार नाही. आक्रमक फलंदाजी करा रोशन करतोय का आपण म्हणजे संकेत एक्झॅक्टली करतोय काय प्रत्येक चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न करतोय का सरळ बॅटने जर आपण यावेळेला फलंदाजी केली तर हवा देखील अनुकूल आहे पश्चिमेकडून पूर्वेला हवा येताना दिसते. गजानन गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकरला रोशनला आपण पाहू शकता मिड ऑफला देखील एक क्षेत्रक्षण तैनात केले गेले एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्रक्षण पाहू शकता. हा चेंडू कार्पेट ड्राईव्ह कॉफी बुक स्टाईलने चेंडू जातो यावेळेला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे कव्हर पॉईंट रिजनमध्ये जेव्हा चेंडू येतोय फीड करतोय 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत तसं काय 10 फलकात आपण पाहू शकता 21 धावा. नितीन अशा प्रकारचे फटके तुम्हाला विश्वास देऊन जातील आणि तशा प्रकारे तुम्हाला फटके घ्यावे लागणार आहे. एक कार्पेट ड्राईव्ह होतं यावेळेला कॉफी बुक स्टाईलने फटका बघायला मिळाला रोशनच्या बॅटमधून आत्मविश्वास तुम्हाला देऊन जाणार अशा प्रकारचे फटके आणि ते करतोय आता रोशन भगत
गजानन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मारा करतोय. हा चेंडू ऑन साइडला फेकून दिला यावेळेला. चेंडू जातो मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. बघा प्रेक्षकांना नम्रतेची विनंती. सामना चालू आहे. आपण मैदानात गाडी नेऊ का आपण इथे थांबा आणि मग जा. एक षटक संपल्यानंतर जा आपण चालेल. अजूक असले तर नितीन सूचना करणं फार गरजेचं आहे, कारण का प्रेक्षक याच संधीचा फायदा घेतात मग लगेच. तर संख्या धावफल कधी 27. फटका बघा किती चांगला होता. या आधीचाच फटका डिफेन्स पद्धतीने खेळ आता मात्र आक्रमक रूप धारण करतोय. गजानन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर टाकला. रोशन चेंडू पुन्हा एकदा ड्राईव्ह करतो. यावेळेला चेंडू जातो डिपिश मध्ये. क्षेत्ररक्षक आला. चेंडूला उचलतो फेकी करतो. रोशन मात्र त्याच्या वेगाने 2 धावा कंप्लीट करतो. यावेळेला 10 संख्या धावफल कधी आपण पाहू शकता. यावेळेला 29 धावा. चांगली फलंदाजी करतोय. रोशनचं मी कौतुक करेल. 3 गडी बाद झाल्यानंतर बघा संयमाने फलंदाजी करतोय. संयम देखील दाखवतो. मैदानावर आक्रमण देखील करतोय. पण आता गजानन गोलंदाजी मार्कवर धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता. दिवा संघ प्रथम फल जिंकताना 3 गडी बाद झालेत. 29 धावा आल्यात. का दिवा संघाची गोलंदाजी देखील खूप चांगली आहे. 50+ धावा करणं फार गरजेचं आहे. रायता संघ देखील एक खूप चांगला संघ आज प्रथमच खेळतो आपल्या विभागात. गजानन चेंडू पुन्हा एकदा कॉफी बुक स्टाईलने ड्राईव्ह करतो. यावेळेला चेंडू गेला डिपिश कव्हरेजमध्ये. 2 धावा इथं संवाद झाला नव्हता. 1 धाव इथे कंप्लीट होते का पाहायचंय. नकार देतो रोशन. बघा इच्छा दाखवत नाहीये. 1 धाव झाली असती डायरेक्ट हिट झाला असता तर संकेत बाद झाला असता. पण आता संकेतला जीवदान मिळालं आहे. जीवदान नेहमी क्रिकेटमध्ये महागात पडल्या विपक्ष संघाला. पण आता संकेत आणि आपण रोशनला बातचीत करतात. दोघं जण कॉर्डिनेशन होत नाही. कॉर्डिनेशन करणं फार गरजेचं आहे 2 खेळाडूंना. कारण इथे विकेट गेला तर थोडंसं बॅकफुट जाईल दिवा संघ. इथून चांगली भागीदारी करणं गरजेचं. आतापर्यंत चांगली भागीदारी केली आहे. गजानन पुन्हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओर तिकडे मार्क होतो. टाकला संकेत. चेंडू लॉफ केला. यावेळेला चुकी केली आणि इथं मात्र चुकीचा फायदा उचलला. चेंडू जातो मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. या षटकात आपण बघितलं तर धावा दिल्यात 18. म्हणजे 2 षटकामध्ये गजाननने धावा दिल्यात 30 आणि 2 गडी बाद केलेत. रोशनला आपण बघितलं तर संकेतला 3 वेळा जीवदान मिळालंय. एक आपण तर रनआउटची संधी 2 झेल सुटल्यात आणि त्याचा फायदा उचलतात. अटॅकिंग क्रिकेट खेळायला लागलं. 36 धावा झाल्यात. 12 धावे अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला जयेश पवार येतोय. स्ट्रायकेनला रोशन आपण पाहू शकता. रोशन बघा साधी क्षेत्ररक्षण ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग शॉर्ट लेगला आपण तो एक लॉंग लेग रिझन मध्ये बॅकवर्ड स्कोअर लेग मिड विकेटला क्षेत्ररक्षण. चेंडू ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळतो. यावेळेला चेंडू जातोय डीप मधनं निघून. क्षेत्ररक्षक येतोय त्याला चेंडू फीड करण्यासाठी. मिस फील्ड झाली आहे. पंचांचा इशारा येतो. यावेळेला एसपीचा चौकार. क्या 40. आता मात्र अटॅकिंग क्रिकेट बघायला मिळतोय संकेत आणि आपण तर रोशनच्या माध्यमातून. का त्यांना माहिती 11 चेंडूंचा खेळ बाकी. आता अटॅक करणं फार गरजेचं आहे.
गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला जयेश. चेंडू यावेळेला सॉफ्ट हँडने पुश करतो चेंडूला. चेंडू जाते पॉइंटला. एक धाव पूर्ण केली जाते. मिस स्पीड होते. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. बघा दिवा संघ पुरेपूर फायदा घेतोय मिस स्पीडचा. संकेतला 3 जीवदानं मिळाले आहेत. रोशन खूप चांगली फलंदाजी करतोय. डोकं शांत ठेवून फलंदाजी करतो. ज्याप्रमाणे चेंडू येतो त्याप्रमाणेच फलंदाजी करतोय. ओव्हरपिच शॉर्ट पिच चेंडू फेकला तर मात्र प्रहार करतोय आणि चांगल्या चेंडूला मात्र प्लेसमेंट करतोय. कव्हर ड्राईव्ह देखील दाखवतोय. जयेश गोलंदाजी मार्कवर राईट ऊर तिकडे मार्कवतोय. शप्पल झाले होते यावेळेला. जास्त ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत होता. पंचांकडे पाहिले जाते. पंच सांगतात की मिडल स्टंपवर हा चेंडू जातो यावेळेला. डॉट चेंडूची समाप्ती. अजूनही आपण पाहिली तर 9 चेंडूंचा खेळ बाकी. अजून या षटकातील 3 चेंडू बाकी आहेत. 3 चेंडूमध्ये 6 धावा आल्या आहेत. जयेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडनं मारा करण्यासाठी सज्ज होतोय. क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. शॉर्ट स्क्वेअर लेगला जो क्षेत्रक्षण होतं त्याला आता बॅकवर्ड पॉईंटला आणलं जात आहे. एक थर्ड मॅन बॅकवर्ड पॉईंट. एक क्षेत्रक्षण कव्हरला आपण पाहू शकता. कव्हर पॉईंटला एक एक्स्ट्रा कव्हर. एक डीप लॉंगॉनला. हा चेंडू ऑन साईडला खूप उंच गेला यावेळेला. झेल होतोय का पाहायचा आणि आता फलंदाज बाद होतोय. रोशन मात्र बाद होतोय. खराब शॉट सिलेक्शन बघायला मिळालंय. तर रीतीने ह्यानंतर अजून एक षटक होतं. आक्रमण करता आलं असतं. तो संख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 42 गडी बाद झाले. चौथा पार्टनरशिप चांगली झाली होती. जयेश पण गोलंदाजी मार्कवर टाकला. संकेत स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला. आता मात्र सफलता प्राप्त करतोय आणि चेंडू जातो यावेळेला पॉइंट सीमारेषा बाहेर. चौकार. रमेश माईचा आपण आवाज सातत्याने ऐकतोय. धावसंख्या 10 फलकाती 46 धावा. प्रयत्न करत होता स्विचिटचा सारखा आणि त्यात सफल देखील होतोय. जयेश पण येतं गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या 10 फलकाती 46. चौथं षटक प्रगतीपथावर. आता चांगल्या धावा आल्यात नितीन. जयेश संकेत पुणे त्या स्विचिटचा वापर केला. आता 2 क्षेत्राच्या मधून काढला चेंडूला. क्षेत्राच्या डीप बंद आला होता. त्याला पाहायचं तर पंचांचा इशारा काय तो याला बीट करून चेंडू सीमा पार. चौकार. कैलास पाटील अगासन यांना विनंती करतोय व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचं. नितीन आता मागी गणपतीचा देखील उत्सव आता सुरू होईल सोमवारपासून. डीजे मास्टरने देखील बघा आठवण करून दिली आहे प्रेक्षकांना की सज्ज राहा पण गणरायाचं आगमन होणार आहे. तत्संख्या 10 फलकाती 50 धावा. या षटकात धावा आल्यात. आतापर्यंत आपण विचार केला षटक संपलंय तब्बल धावा आल्यात 14 धावा आल्या. तर नितीन विचार तर केला तर मगाच्या षटकात 18 आता 14 म्हणजे 32 धावा आल्या त्या 2 षटकांमध्ये. आता अंतिम षटक पाहिजे. भूषणकडे देखील प्रहार करू शकतो. आक्रमकता आहे. गुणवत्ता आहे. पेश करावी लागणार आहे. श्री मामा बेडेकर देखील सामना एन्जॉय करतायत. मामांचं वैशिष्ट्य आहे. कोणत्याही गावचा संघ असतो ते फक्त क्रिकेटचा आनंद घेतात का ते देखील क्रिकेटचे चाहते आहेत. आपण पाहू शकता बनसेचे झेंडे खूप ढवलाने फडकताना दिसत आहेत. बॉलर प्रतीक येतोय गोलंदाज. प्रत्येक अंतिम षटक घेऊन वैयक्तिक पहिल्या संघाचं अंतिम षटक. स्ट्रायकरला फलंदाज भूषण चौथ्याला पाहू शकता. ताकद आहे. गुणवत्ता आहे. पण आता ती गुणवत्ता पेश करावी लागणार आहे. चेंडू यावेळेला ऑन साईडला खेळायचा होता. बॅटची कडा घेऊन चेंडू मागे सरकतो. यावेळेला गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक जातोय आणि चेंडूला फीड करतोय. शॉर्ट टर्मॅन पण बघितलं तर शॉर्ट टर्मॅनचा एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या 10 फलकाती आपण पाहू शकता. 51. 5 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. प्रत्येक गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं व संघाचं अंतिम षटक घेऊन आलं. स्लोगोरचं षटक ऑन साईडला शॉर्ट पॉईंट लेग बॅकवर्ड स्कोअर लेगला क्षेत्रक्षण मिड विकेटला क्षेत्रक्षण लॉंग ऑनला क्षेत्रक्षण आणि एक क्षेत्रक्षण तट या सर्कलमध्ये आपण पाहू शकता शॉर्ट मिड विकेटला.
प्रत्येक गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला संकेत भगतला आपण पाहू शकता. संकेत भगत प्रत्येक गोलंदाजी मार्कवर प्रथम ओव्हर तिकडे मार्क होतो स्ट्राईकला. संकेतला आपण पाहू शकता ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला आहे का पाहायचा वेळेला चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाला बीट करून सीमा पार चौकार. घेतोय संकेत खेळतोय वैयक्तिक आपण 23 धावांची खेळी करतो. जरा 9 चेंडू टाय होतो ते संकेतसाठी. बघा संघ अडचणीत असताना काय फलंदाजी केली संकेत आणि रोशनने. प्रतीक पुण्याचा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. फुल टॉस आहे यावेळेला लॉफ केलाय. चेंडू जातो मिड विकेट सीमारेषा पार षटकार. दहा चेंडू आणि आपण म्हणतो 29 धावांची खेळी करतोय. संकेतची ते बॅटिंग आवडते टाळ्या जरूर झाल्यात पाहिजे. 61 धावा दिवस संघाच्या. प्रतीक पुण्याच्या गोलंदाजी मार्कवर शेवटच्या कधी काही चेंडू बाकी आहेत. राईट ओव्हर तिकडे मार्क होतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला यावेळेला सरळ बॅटने नितीन धावा येत आहेत. तर यावेळेला थोडंसं आपण म्हणतो वेगळं काही करण्याचा प्रयत्न करतोय. लेगबायच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावसंख्या धाव फलकावरती आपण पाहू शकता 62 धावा. चेंडू बाकी आहेत अजूनही 2. पश्चात भूषण चौथे 10 का दम दाखवतो का पाहायचं आता. गुणवत्ता ठासून ठासून भरलेल्या खेळाडूकडे गुणवत्तेला न्याय द्यावे लागणार आहे. प्रत्येक गोलंदाजी मार्कवर आमच्या समालोचन कक्षा एणकडून राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतो. स्ट्राईक एंडला भूषण चौथीला आपण पाहू शकता. प्रतीक तो भूषण चेंडू यावेळेला बघा मोठा फटका मारायचा प्रयत्न केला. इथे यश मिळू शकतंय आणि सांघिक यश. भूषण बॅक टू पवेलियन. सूरज येतोय. प्रत्येक गोलंदाजी मार्कवर अंतिम चेंडू. स्ट्राईक आपण बघितलं तर संकेतने स्ट्राईक घेतली. संकेत भगत काय करतोय आता पाहायचंय. हा चेंडू सुरेख फटका यावेळेला. जितक्या वेगाने चेंडू टाकला तितक्याच वेगाने फेकून देतो बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर षटकार. धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकता यावेळेला 68 धावा 69 धावांच्या लक्ष्याने. शेवट बघा किती गोड केलं नितीन. तर काही मान्यवर आमच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी महेश धर्मा पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते दिवा गावचे लालचंद्र भगत यांचा इथे सत्कार करायचा आहे. तर लालचंद्र भगत साहेबांना विनंती दिवा गावचे या आपल्या इथे सत्कार केला जाईल. महेश धर्मा पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती दिवागावचे उमेश भगत उपस्थित आहेत त्यांचे सत्कार होईल. मी महेश धर्मा पाटील यांना विनंती होतो की आपल्या शुभ हस्ते दिवागावचे उमेश भगत यांचा इथे सत्कार करायचे. तिन्ही सन्मान आपण महेश धर्मा पाटील यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती
आगासनचे कैलास पाटील उपस्थित आहेत. तर कैलास पाटील साहेबांना विनंती, या आगासनचे सातत्याने आपण पाहिला या सीझनमध्ये आगासन संघाने खूप चांगलं क्रिकेट दाखवलंय. तर कैलास पाटील यांच्या शुभहस्ते सत्कार केला जाईल. महेश धर्मा पाटील यांच्या शुभहस्ते महेश धर्मा पाटील यांच्या शुभहस्ते कैलास पाटील साहेब आगासनचे त्यांचे सन्मान केला जातोय. तर चला, रायते संघ आपली सलामी जोडी लगेच दाखल करायचे. लक्ष आपण पाहिलं तर रायते संघासमोर 69 धावांचे 5 षटकर म्हणजे 13.8च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. तर बघा, रायते संघ आपल्या चेंडू अजून हवा असेल तर मागून घ्या, मात्र मॅच लवकर सुरू करा. भाऊ पाटील सुद्धा चर्चा करतायत पंचांसोबत. तर धन्यवाद. बाळूवाडीला 69 धावांचं लक्ष. रेवतीच्या स्पर्धेत आपण पाहिलं तर नक्कीच विजय सुरोशी यांनी सुद्धा भरपूर आमचं कौतुक केलं होतं. ज्यावेळी आम्ही पहिल्यांदाच त्या स्पर्धेत समालोचन करण्यासाठी गेलो होतो रोशन संते यांच्यासोबत. त्यांनाही तुम्ही इन ॲक्शनमध्ये पाहू शकाल. आपल्या शुभ असते सन्मान इथे करायचंय. योगेश पालेकर साहेबांना विनंती, या आपला सत्कार इथे केला जाईल. आमचे ड्रिंक्स मेकर वैभवचंही मी कौतुक करेल. भरपूर सारी मेहनत ते करतात या स्पर्धेसाठी. वारंवार पाणी मैदानात उपलब्ध करावं लागतोय. आज आपण पाहिलं तर सर्व संघातील जे संघ या स्पर्धेत खेळतात त्या संघातील सर्व खेळाडूंना सुद्धा जेवणाची व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. या अगोदर आपण पाहिलं तर एसके ट्रॉफीमध्ये तुम्ही पाहिलं होतं बेतोडे संघाच्या माध्यमातून सर्वांना जेवणाची व्यवस्था. पहिला चेंडू तुम्हाला वेगवान चेंडू पाहायला मिळतोय. सलामी जोडी आपण पाहिली तर स्ट्राईक एंडला निलेश आणि सागर. केतन सुरुशी याचे आपल्या इथे सत्कार केला जाईल. केतन सुरुशी यायचे आपला सत्कार इथे केला जाईल. किरण दळवे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचे सन्मान करूया. पहिला चेंडू डॉट आपण पाहतोय. आकाश, हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाही. आकाश वारेकर स्वतः झेल खाली येत आहेत आणि फॉलो थ्रू मध्ये खूप चांगला झेल टिपलाय आणि पहिला फलंदाज बाद होतो रायते संघाचा. आणि पहिला धक्का लागलाय रायते संघाला. कारण की लक्ष आपण पाहिलं तर 69 धावांचं आहे. सागर आणि
नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकामध्ये येतोय तो हरेश. स्ट्रायकेटला सागर आहे, एक चांगला फलंदाज आकाश वारेकर, एक चांगला गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. एक शॉर्ट कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतोय. सिंगलने खातं उघडलं होतं. खूप चांगली भूमिका या स्पर्धेत सुद्धा तुम्हाला पाहायला मिळते आमच्या पंचांच्या भूमिकेत. संदीपचे एक अप्रतिम पंच आपण पाहतोय. एक का ज्याने क्रिकेटमध्ये गाजवलं, आजही चांगलं क्रिकेट खेळतात, लेदर बॉल सुद्धा खेळतात, सुभाष पाटील सर. आणि त्यानंतर मुंबईचे तौफिक दुपावकर सर सुद्धा पंचांच्या भूमिकेत. ऑफिशियल पंच ज्यावेळी असतात त्यावेळी नक्कीच चांगले डिसिजन तुम्हाला पाहायला मिळतात, योग्य डिसिजन तुम्हाला पाहायला मिळतात, टाइम मॅनेजमेंट पाहायला मिळतं, कारण की पंच वारंवार सूचनाही देत असतात, आम्ही सूचना देत असतो. तर आकाश वारेकरचे पॉवर प्लेचं षटक आपण पाहिलं तर 69 धावांचं लक्ष असताना कालच्या दिवसात उपविजेता संघ ठरला होता दिवा संघ आई एकविरा चषकमध्ये. हा चेंडू तुम्ही पाहतात, हेलिकॉप्टर, मात्र चेंडू बराच वेळ हवेत आहे. चेंडू वन बाउन्स सीमा पार देईल, हा येणारा चौकार. खूप चांगलं संगीत आपण पाहतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार प्रमोदजी रतन पाटील, अर्थातच आपला सर्वांचं आवडतं व्यक्तिमत्व एकच वादा राजू दादा, आणि सातत्याने त्यांचं संगीत तुम्हाला ऐकायला मिळतंय या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांच्याच नावाने ही स्पर्धा तुम्ही पाहतायत, आमदार चषक. हा चेंडू सुर्राक फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जाईल, चौकार. देश तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलेत. हेलिकॉप्टर सुद्धा तुम्ही पाहिलं त्याच्या बॅटमधून. इंटरनॅशनल तुम्ही महेंद्र सिंग धोनीला पाहिलं, मग त्याच्या मित्राने हा फटका त्याला शिकवला होता. आकाश वारेकर गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये, बराच वेळ चेंडू हवेत होता आणि झेल ड्रॉप झालाय. अशा कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. गौरव वारेकर होते ज्या पद्धतीने फलंदाजी करतायत. हरेशला 2 धाव मिळतात. हरेश व्यक्ती किती 3 चेंडूचा खेळ केलाय, 10 धावांवरती तो खेळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला इथे. 11 धावा पहिल्या षटकात, 11 धावा आकाश वारेकरने खर्च केल्यात. अजूनही 58 धावा करायच्या आहेत. येणाऱ्या 24 बॉलमध्ये अजय पाटील सुद्धा सामना एन्जॉय करतायत. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. 11 धावसंख्येत एक गडी बाद झालाय. आकाश वारेकरने एक झेल जरूर सुटला आणि बघायचं हरेश एक चांगला फलंदाज. 2 चौकार हरेशच्या बॅटमधून आलेत आणि आता मात्र स्ट्राईक एंडला सागर येत आहेत, जो वैयक्तिक एका धावेवरती खेळतोय. अठ्ठावन्न धावांची अजूनही गरज आहे. थोडंसं स्पीडअप करा. टाइम मॅनेजमेंट सुद्धा खूप महत्वाची. आमदार चषकमध्ये NB नाहर हॉस्पिटलचे डायरेक्टर दिनेश दत्ता पाटील यांचंही कटआउट तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. संदीप माळी साहेब तुम्ही पाहतायत भोपाळचे, ज्यांच्या माध्यमातून खूप चांगली स्पर्धा, नाईट स्पर्धा तुम्ही मागच्या वर्षी पाहिली होती. कालची सर एक सामनाही बॅलन्स राहिलाय. आकाश सरांनी सपाटे क्वार्टर फायनलची मॅच 24 संघांमध्ये 3 संघ टॉप 3 मध्ये तुम्ही पाहू शकाल. लो फुल टॉस चेंडू आणि भिरकावून दिलाय, स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय. हा येणारा षटकार फलंदाज सागरच्या बॅटमधून. प्रमेश माने यांचा आवाज तुम्ही ऐकला आणि हे गाणं प्रस्तुत केले ते सोनारपाड्याचे योगेश सुरेश पाटील यांनी प्रस्तुत केलेलं हे गाणं. आणि यातून विजेता संघ लगेच खाडी संघाबरोबर मॅच खेळेल अशी सूचना आयोगाने केली. त्या खाडीच्या कॅप्टनला विनंती असेल अनिकेतला
की आपण रिपोर्टिंग करा लगेच. तर षटकार आलाय, धावसंख्या 17 आपण पाहतोय. फलंदाज सागरच्या बॅटमधून षटकार आलाय, हरेशच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. की रायते संघाचा खेळ आम्ही पाहिलाय, खूप चांगला संघ आहे आणि सातत्याने चांगलं क्रिकेट तुम्ही त्यांच्या माध्यमातून पाहता. म्हणजे निलेशला जरूर अपयश आलं या मॅच मध्ये. हा चेंडू अजून एक चांगला फटका, मात्र टाइम व्यवस्थित करू शकलेली. लॉंग ऑनला क्षेत्रक्षे जज करतायत अनिकेत पाटील आणि फलंदाज सागरची खेळी इथे होईल समाप्त. बाद झालंय. प्रत्येक खेळाडूवरती चेहऱ्यावरती आपल्या आनंद पाहिजे, समाधान असलं पाहिजे. नक्कीच आपण पाहिलं तर खूप चांगलं संगीत आमच्या डीजे राजच्या माध्यमातून. असेच संगीत डीजे मास्टर राजला विनंती असेल की सातत्याने येऊ द्या. आमदार चषक तुम्ही पाहतात, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार, मात्र एकमेव आमदार आहेत, मात्र कार्य तुम्ही त्यांचं पाहू शकता सातत्याने. कोरोनाच्या काळात सुद्धा भरपूर मदत त्यांच्या माध्यमातून नागरिकांना लाभली. जो ट्रॉफिकचा प्रश्न होता तोही मात्र दूर केला आपले सर्वांचे लाडके आमदार राजूदादा पाटील. आणि क्रिकेटसाठी सुद्धा त्यांचं खूप मोठा सपोर्ट असतो. मला आठवतं जुरीडोमीच्या स्पर्धेत आपण पाहिलं तर श्रद्धांजली स्पर्धा होती शिवसेनेच्या माध्यमातून, मात्र त्या स्पर्धेत सुद्धा दादांची उपस्थिती लाभली होती. आणि इथे फलंदाज बाद आपण पाहतोय बघा. अजून एक धक्का मैदानामध्ये लागतोय, तो रायते संघाला 17 वरती मात्र 2 धक्के लागलेत आणि एकूण लागणारा हा तिसरा धक्का. ज्या हरेशच्या बॅटमधून 2 चौकार आले त्या हरेशलाही मैदान सोडावं लागेल. तर नक्कीच येत्या 19 तारखेला तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि ती नक्कीच पूर्ण देशाभर महाराष्ट्रभर थाटामाटाने साजरी केली जाईल. ते यश मिळाले, बॅक टू बॅक 2 विकेट इथे मिळालेत. गौरव आणि हॅट्रिकचे उंबरडे बघायचे गौरव वारेकर. दिवा प्रीमियर लीग मध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी केली होती. आम्हाला आठवते तब्येत बरी नसतानाही तो खेळण्यासाठी आला होता. हा चेंडू हॅट्रिक चेंडू होता आणि चेंडू हवेत आहे. संकेत भगत आहे, त्यामुळे चूक होणार नाही आणि आजच्या दिवसातील पहिली विकेट हॅट्रिक आमदार चषक मध्ये तुम्हाला पाहायला मिळते ती गोलंदाज गौरव वारेकरच्या नावावरती. कल्पेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि आता नवीन फलंदाज येतो तो वैष्णव. या स्पर्धेतील आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक तुम्हाला पाहायला मिळते. पहिली हॅट्रिक या स्पर्धेतील आपण पाहिलं तर विराज मोंडेच्या नावावरती आहे आगसन संघाच्या. आणि दुसरी हॅट्रिक तुम्हाला पाहायला मिळते. योगेश भगत साहेब सुद्धा आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि स्वतः ते दिवा प्रीमियर लीग मध्ये सुद्धा खेळले होते. क्रिकेटवरती असलेलं त्यांचं प्रेम आणि स्वतः चांगलं क्रिकेट खेळतात. अपील केलं जातं मात्र पंच वाईट चिकून करतायत आणि हा वाईट बचावण्यासाठीच हा अपील जरूर यष्टरक्षक संकेत भगतने केला होता. मात्र पंचावरती कोणत्याही प्रकारचा दबाव नाहीये. राजेश शेलार साहेबांचं आगमन झालं, त्यांचं हार्दिक स्वागत. 18 धावा धापाल कधी लागल्यात ते रायते संघ थोडंसं स्ट्रगल करतोय, थोडासा संघर्ष जरूर करतोय. ज्या प्रकारे त्यांच्या कॅप्टनने उल्लेख केला, आम्ही पहिल्यांदाच या विभागामध्ये खेळण्यासाठी आलो, मात्र नक्कीच तुमचं या नगरीमध्ये सहर्ष स्वागत. फक्त चांगलं क्रिकेट तुम्हाला इथे दाखवायचंय. हा चेंडू वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय, वेगाने इम्प्रेस करतोय. जो वेग तुम्ही आकाश वारेकरकडे पाहता तोच वेग तुम्हाला गौरव वारेकरकडे सुद्धा पाहायला मिळतोय.
नक्कीच जुने डोंबिवलीच्या स्पर्धेत 2 लाखाची स्पर्धा जी झाली श्रद्धांजली चषक, त्या स्पर्धेत जर नक्कीच जर गौरव वारेकर संघामध्ये असते तर नक्कीच त्या मॅचचंही चित्र थोडंसं वेगळं असलं असतं. तर कुठेतरी एक गोलंदाज कमी महसूस झाली दिवा संघाला, कारण तुवेलीसारख्या बलाढ्य संघाला त्यांनी पराभूत केलं दिवा संघाने, आणि जवळजवळ काकडवाद संघाला सुद्धा पराभूत केलं असतं. मात्र इथे फलंदाज अजून एक बाद होईल आणि या षटकात तब्बल 4 धक्के दिलेत गोलंदाज गौरव वारेकरने, आणि थोडासा बॅकफुटवर तुम्हाला पाहायला मिळतोय तो रायते संघ. राज ठाकरे साहेबांचा आवाज तुम्ही ऐकला, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष. मला आठवतं ज्यावेळी आपले सर्वांचे लाडके आमदार राजूदादा पाटील हे ज्यावेळी निवडून आले त्यावेळी नक्कीच राजसाहेब ठाकरे साहेबांनी नक्कीच त्यांच्या खुर्चीवरती बसण्यासाठी सुद्धा सांगितलं होतं राजूदादांना. मात्र राजूदादांचं मोठेपणा मात्र त्यांनी त्या खुर्चीवरती बसले नाही. भरपूर वेळा राजसाहेबांनी त्यांना सांगितलं की बसायचे, मी सांगतोय, मात्र राजूदादा त्या खुर्चीवरती बसले नव्हते. महाराष्ट्र निर्माण सेनेचे एकमेव आमदार तुम्ही पाहत आहेत राजूदादा पाटील यांचा कटआउट सुद्धा तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. हा चेंडू तुम्ही पाहत आहेत, तिसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज. एक धाव इथे जरूर मिळाली, थोडीशी घाई दाखवतोय. 18 चेंडू 50 इक्वेशन होतं, बाईकच्या स्वरूपात एक धाव नक्कीच मिळाले. संकेत थोडस घाई करतोय एस्टनच्या मागे. संकेतने खूप चांगली मॅरेथॉन इनिंग इथे साकारली. तिसरं षटक घेऊन आले गोलंदाज प्रितेश. 49 धावांची अजून गरज आहे 17 बॉलमध्ये. हा चेंडू तुम्ही पाहतायत, यष्टिरक्षक सुद्धा बीट झाले होते, मात्र पंचांचा वाईटचा इशारा येतोय. 1+1 2 धावा मिळतील. एकवीस धावा झाल्यात. इथे अपील केलं आणि फलंदाज अजून एक बाद होईल. फलंदाज LBW, फलंदाज बाद. तर तो राज ठाकरे साहेब सातत्याने तुम्ही त्यांचा आवाज ऐकत असता. फलंदाज अजून एक बाद झालाय. 21 या धावसंख्येत अजून एक धक्का लागलाय. लक्ष आपण पाहिलं तर 69 धावांचं आहे. आणि थोडंसं अडचणीत आलाय रायते संघ, ज्यामुळे त्यांच्या मनामध्ये ही चलबल असेल की दिवा संघावर आमची मॅच कधी झाली नाहीये, पहिल्यांदाच ते एकमेकांसमोर आले असतील, त्यामुळे दोन्ही संघांना एकमेकांचे डावपेच जरूर माहीत नाही. मात्र संकेत भगतने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती फलंदाजी तुम्हाला इथे करावी लागेल. आणि हा चेंडू मात्र वाईडिश लॉंग ऑनच्या वरून सीमा पलीकडे लँड होईल. षटकार. आमदार चषक ही स्पर्धा तुम्ही पाहतायत, त्यामुळे सातत्याने तुम्हाला राजसाहेबांचा आवाज सुद्धा ऐकायला मिळेल. एकच वादा आमचा राजू दादा. हा चेंडू ऑफस्टमच्या भरपूरच बाहेर आहे, पंच वाईट चुकून करतात. प्रितेश आले तिसऱ्या षटकामध्ये. 28 धावा झालेत. स्नेहलच्या बॅटमधून षटकार आलाय.
आणि इथे फलंदाज बघा भरपूर शफल झाले ऑप्शनच्या बाहेर आणि क्लीन बोल्ड. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये टीम रायते संघाला. अठ्ठावीस या धावसंख्येमध्ये 7वा गडी बाद झाला. रायते संघ आपण पाहतोय पूर्णपणे बॅकफुटवर तुम्हाला पाहायला मिळतोय. लक्ष त्यांच्यासमोर 69 धाबांचे आहे. अरे जी इनिंग संकेत बघत खेळले ती इनिंग मात्र नक्कीच मॅरेथॉन इनिंग होती. आजच्या दिवसात आपण पाहिलं तर 8 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. यानंतर दुसऱ्या वेळी सामना आपण कव्हर करणार आहोत. तो सामना 4 षटकांचा असेल. हा चेंडू तुम्ही पाहतायत स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. सुरत चौथे तिथे 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या. ती 2 धावसंख्या पुढे केल्या. धावा झाल्या त्या 30 धावा. ज्यावेळी तुम्ही स्पर्धा जिंकता त्यावेळी नक्कीच तुमचा आत्मविश्वास उंचाईवर जाण्याचा प्रयत्न असतो. नक्कीच ज्या प्रकारे आपण पाहिलं काल दिवस संघ उपविजेता संघ ठरला. खूप चांगली फाईट फायनलमध्ये सुद्धा त्यांनी केली होती चिकनगर संघाबरोबर. हा चेंडू सुरेख चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. पाण्याची मागणी केली जाते बघा. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकात रायते संघाची धावसंख्या ती 30. चेंडू शिल्लक आहेत 12. वैभव धोनीचंही कौतुक करेल. सातत्याने या पाण्याची सेवा ते मात्र करतात. या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. म्हणजे सुभाष वैद्य असतील आणि संपूर्ण एकवीर आई क्रिकेट संघ दातिवली ज्यांनी या स्पर्धेची भरपूर मेहनत घेतली आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक तुम्ही पाहतात मोतीराम दळवी. आता समीकरण आपण पाहिलं या मॅचमध्ये तर जगदीश पाटील थोडंसं कठीण जरूर झालं मात्र अशक्य नाहीये. मात्र विकेट सुद्धा 7 गेल्यात. 12 चेंडू आणि 39 धावांची अजून गरज. जाऊया आपण डीजे मास्टरकडे आणि ऐकूया डीजे मास्टर आमचे राजच्या माध्यमातून एक चांगलं संगीत. चला खाडी टीमचे कॅप्टन अनिकेतला विनंती असेल आपण या. अनिकेत निगुकर. तर 12 चेंडू 39 धावांची गरज आहे. तर 12 चेंडू 39 धावांची आता गरज आणि दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजीसाठी येतोय तो गौरव वारेकर ज्याने आज आपण पाहिलं तर हॅट्रिक सुद्धा पूर्ण केली. शॉर्ट थर्डमॅनला चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतोय. इथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. 2 धावा इथे मिळतील. नक्कीच रोशन भगत सांगतात की तुम्हाला बॅकिंग देणं खूप गरजेचं आहे आणि इथे बॅकिंग मिळाली असेल तर नक्कीच एकच धाव मिळाली असेल. 2 धावा मिळाल्यात. 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 37 धावांची अजूनही गरज आहे. जे सहकारी समालोचक तुम्ही पाहताय आजच्या दिवशी आमच्या सोबत बाळू पाटील ज्येष्ठ समालोचक सागावचे, त्यानंतर नारळीचे जगदीश पाटील त्यांचा आवाज तुम्ही या स्पर्धेमध्ये ऐकताय. हा चेंडू ब्लॉक लाईनचा चेंडू होता मात्र चेंडू खोदून काढलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत अनिकेत पाटील. दुसरी धाव घातक ठरू शकते मात्र दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाते. अजून 2 धावा ऍड होतील. आता समीकरण या मॅच मध्ये 10 चेंडू आणि 35 धावांचं इक्वेशन आहे. 10 चेंडू 35 धावा मात्र प्रयत्न अजूनही करतायत. 9व्या क्रमांकाचा फलंदाज आपण पाहिलं तर प्रतीक आहे आणि मैदानाच्या आतमध्ये जयेश
ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 10 चेंडू 35 धावांची गरज आहे. गौरव, हा चेंडू तुम्ही पाहतायत वाडिश लॉंगॉनच्या वरून सीमा पलीकडे लँडवेल. हा षटकार आठ चेंडू आणि भाऊ 23 धावांची गरज आहे. मॅच होती कुठे आली आणि कुठेतरी प्रश्न आता पडलाय की दुसऱ्या स्पेलमध्ये आपण गौरवला आमंत्रित केले कारण त्याने हॅट्रिक घेतली होती. म्हणजे आकाश वारेकर सुद्धा या संघाचा मुख्य गोलंदाज आहे आणि आता मात्र आकाश वारेकर सुद्धा चर्चा करतायत. तर 9व्या क्रमांकाचा 7व्या आणि 9व्या क्रमांकाचा फलंदाज सुद्धा भाऊ चांगली फलंदाजी करू शकतो. याच्यावरती तुम्ही अंदाजा लावू शकता की रायती संघाची फलंदाजी किती खोलवर आहे. 8 चेंडूने आता मात्र 23 धावांची गरज आहे. 23 धावा कंपल्सरी करायचे आहेत. विकेट जास्त गेलेत. गौरवला मात्र आता थोडस दबाव गौरवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. गौरव गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू जाईल सरळ लॉंग ऑनच्या वरून. हा येणारा जयेशच्या बॅट मधून सलग तिसरा षटकार. सतरा धावांची गरज. मॅच होती कुठे आली कुठे त्याचं कारण जयेश. इथे मात्र बघा स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र जवळजवळ चेंडू हा डॉट तुम्हाला पाहायला मिळतोय आणि आता मात्र 6 चेंडू आणि बाळू पडेल 17 धावांची गरज आहे. या षटकात बाळू आपण पाहिलं तर 22 धावा आल्यात. बारा चेंडू बाळू पडेल 39 धावांची गरज होती. तर या षटकात 22 धावा आल्यात. तर 6 चेंडू 17 धावांची गरज आहे. कंपल्सरी या धावा करायचे आहेत. जयेश आणि आता मात्र स्ट्राईक एंडला प्रतीकला तुम्ही पाहतायत. प्रतीकने 2 चेंडूचा खेळ केला, 2 धावा वरती खेळतोय आणि गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज अनिकेत पाटील. फ्रिकी अस्त्र आता मात्र बाहेर काढलंय ते दिवा संघाने. झुंडुंबीच्या स्पर्धेत आपण पाहिलं तर पहिलं मेडल षटक फेकण्याचा विक्रम अनिकेत पाटीलने केला होता दिवा संघाच्या जुवेली संघाच्या विरुद्ध. इथे जयेशची बॅट थोडीशी आपण मैदानात पाहिली जात आपल्याला दिसते आपल्याला. 7 चेंडू 17 धावांची आता गरज आहे. अनिकेत गोलंदाजी मार्कवर. 7 चेंडू आणि 17 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू खराब चेंडू होता आणि त्यावर आलाय हा बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून जाणारा सीमा पार चौकार.
चौकारला आता 5 चेंडू आणि बाळू पाटील 13 धावांची गरज आहे. बरोबर 12 चेंडूमध्ये 39 धावांची गरज होती आणि आता मात्र 5 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. म्हणजे मॅच होती कुठे आली कुठे हेच पाहणं गरजेचं आहे, कारण की क्रिकेट या खेळामध्ये कधीही काही घडू शकतं. 13 धावा कंपल्सरी करायच्यात रायती संघाला. हा चेंडू मात्र तुम्ही पाहिला तर चेंडूची गती थोडीशी कमी केली. 4 चेंडू आणि आता 22च्या सुरुवात 1 धाव मिळते. पंचांचा इशारा येतोय 4 चेंडू आणि 12 धाबा. म्हणजे षटकारांच्या भाषेत बाळूपाटील सांगायचं झालं तर 2 षटकार आणि जयेशने आतापर्यंत 3 षटकार ठोकलेत. आणि जयेश ही मॅच जिंकून देईल का, कारण त्याच्याकडे आत्मविश्वास दिसतोय. त्याच्याकडे आपण पाहिलं तर गुणवत्ता ठासून ठासून भरलेली आहे. जयेश ज्या पद्धतीने खेळ करतोय नक्कीच या मॅचला तो कलाटणी देऊ शकतो. हा मात्र स्ट्रॉंग अपील आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र पंच सांगतायत डॉट चेंडूची ते समाप्ती होईल. आता चेंडू शिल्लक आहे 3 धावा करायचे. बाळू पाटील 12 म्हणजे 2 षटकार जयेशला मारावेच लागतील. आणि बाळू जेव्हा जेव्हा फिरकी अस्त्र बाहेर काढल्यानंतर थोड्याशा अडचणी येतात. जय देसाई संघामध्ये तुम्ही दिलीप पाटीलला पाहता, फिरकी गोलंदाज जेव्हा जेव्हा आल्यात तेव्हा तेव्हा नक्कीच अडचणी आल्यात. हा चेंडू तुम्ही पाहतायत बघा, मी मगाशीच उल्लेख केला फिरकी गोलंदाज जेव्हा जेव्हा आलेत, कारण की ज्यावेळी बाळू आपण मॅच पाहिली होती देसाई विरुद्ध सावळेश्वर सावळा आणि सावळ्या संघाच्या विरुद्ध आपण पाहिलं तर मेडल षटक दिलीप पाटीलने फेकलं होतं. देसाई संघाच्या अनेक मेडल षटक त्याच्या नावावरती इथे मात्र अनिकेतने सुद्धा एक मेडल षटक फेकले. हे विसरून चालणार नाही. आणि 2 चेंडू आणि 12 धावा कंपल्सरी. हा चेंडू लेग ब्रेक तुम्हाला पाहायला मिळाला. कारण बाळू फिरकी गोलंदाज आल्यानंतर चांगल्या चांगल्या फलंदाजी मात्र थोडीशी अग्निपरीक्षा असते. जे फलंदाज वेगवान चेंडूवरती आक्रमक चढवतात. हा चेंडू मात्र खूप लवकर पिकअप केलाय आणि चेंडूला फेकून देण्याचा प्रयत्न आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. आणि हा येणारा षटकार जयेशच्या बॅट मधून. मोतीराम दळवी साहेबांचा जयेश स्ट्राईक एंडला, ज्याच्या बॅटमधनं आतापर्यंत 4 षटकार आलेत. 1 चेंडू 6 धावा. हा चेंडू मात्र अनिकेतने चांगला टाकलाय आणि जयेश बाळू पाटील बघा स्वतःवरती नाराज होत आहेत. मात्र हरकत नाही, मी जयेशसाठी एकच गोष्ट म्हणेन, शेवटपर्यंत लढला, वाघासारखा लढला. मात्र हारला तरी इतिहास, जिंकला तरी इतिहास, हेच मनामध्ये जयेशने ठेवलं मनामध्ये. मात्र हार्ड लक रायते संघ, अभिनंदन दिवा संघ. मात्र मी कौतुक करेन रायते संघाचं, ज्याने खूप चांगलं क्रिकेट या मैदानामध्ये दाखवलं. तर चला लाईनअप करायचे रायते संघ आपण आणि लाईनअप करायचे दिवस संघ. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो ज्या खेळाडूने या मॅच मध्ये आपण पाहिलं तर उपयुक्त धावा केल्या, संकेत भगत ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. हार्डलक रायते संघ आणि पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला नक्कीच शुभेच्छा असतील. खूप चांगलं क्रिकेट तुम्ही दाखवलं. मात्र बाळूपटे आम्ही नेहमी उल्लेख करत असतो, फिरकी गोलंदाज जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तेव्हा षटकार पाहायला जरूर मिळतात. मात्र बरेचसे चेंडू डॉट सुद्धा पाहायला मिळतात. तर संकेत भगत ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आणि त्यांची फाईट आता असेल ती खाडी संघाबरोबर. तर राजेश शेलार यांना विनंती होतो की आपण संकेतला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे आणि अश्विनला विनंती असेल की आपण टॉस साठी यायचं आहे. कॅप्टन या रोशन बघत आपला कॅप्टन पाठवा टॉस साठी. मॅन ऑफ द मॅच देऊया आपण पहिले सर्वप्रथम.
सामना असेल दुसऱ्या फेरीतील पहिला दिवाळी पक्ष खाडे. तर चला टॉस लगेच केला जाईल. अद्याप आज बरेच सामने पेंडिंग आहेत.